नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो एच.जे. फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये, तसंच आपलं जे ॲप्लिकेशन आहे एच.जे. फार्मा या ॲप्लिकेशनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांनाच माहीत आहे की DMER फार्मसिस्टची एक्झाम झाली होती. त्यानंतर रिझल्टसुद्धा डिक्लेअर झाला, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा झालं. पण आत्तापर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्यानंतर काही अपडेट वगैरे नव्हती. तर आता तुम्ही जर DMERची ऑफिशियल साईट जर चेक केली विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला त्यावर एक लिस्ट अपलोड केलेली दिसेल आणि त्या लिस्टचं नाव आहे आफ्टर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट ऑफ इलिजिबल आणि नॉट इलिजिबल कॅन्डिडेट्स. म्हणजेच काय, तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं तर तुम्ही सगळ्या डॉक्युमेंटची पूर्तता केली किंवा नाही, म्हणजेच तुम्ही इलिजिबल आहात की नॉट इलिजिबल आहात फायनल सिलेक्शनसाठी. ओके, तर ही लिस्ट त्यांनी काय केलेली आहे, अपलोड केलेली आहे त्यांच्या ऑफिशियल साईटवर. ओके, तुम्ही जर ही लिस्ट बघितली, DMERची ऑफिशियल साईट त्याच्यावर दिलेली आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं नाव बघायचं आहे आणि तुम्ही त्याच्यासमोर इलिजिबल आहात की नॉट इलिजिबल आहेत, तुमचा काही प्रॉब्लेम डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे आला का, तर त्यावरून तिथं त्यांनी इलिजिबल नॉट इलिजिबल केलेले. जसं की तुम्ही आता बघा, इथं 1 नंबरचा जो विद्यार्थी आहे दीपक आनंद पांचाळ, हा जो विद्यार्थी आहे, तर हा विद्यार्थी इलिजिबल आहे की नॉट इलिजिबल आहे इथं त्यांनी दिलेले. बघा, यांनी डॉक्युमेंटचं सगळं पूर्तता केलेली आहे, त्याच्यामुळे हे इलिजिबल आहे. 2 नंबरचा इलिजिबल आहे, 3 नंबरचा इलिजिबल, 4 नंबरचा इलिजिबल. तर असे जे विद्यार्थी आहेत, तर याच्यामध्ये काय आहेत, काही इलिजिबल आहेत तर काही नॉट इलिजिबल विद्यार्थी आहेत. तर तुम्ही जर पूर्ण लिस्ट जर चेक केली, तुमचं नाव चेक करायचं, तुम्ही इलिजिबल आहात की नॉट इलिजिबल आहात ते बघायचं आहे तुम्हाला. ओके, तुम्ही जर पूर्ण लिस्ट चेक केली, टोटल नंबर ऑफ स्टुडंट किती आहेत, काय आहेत, तर 384 विद्यार्थ्यांना त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं होतं. त्यापैकी 310 विद्यार्थी मित्रांनो काय आहेत, हे आहेत 310 विद्यार्थी इलिजिबल आहेत. 34 म्हणजे 34 विद्यार्थी जे आहेत ते नॉट इलिजिबल आहेत, त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम आलेला असेल. आणि 40 विद्यार्थी काय आहेत, ॲब्सेंट आहेत. असे टोटल 384 विद्यार्थी आहेत जे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला त्यांनी काय केले होते, बोलवले होते. आता यावरून काय आहे, जे इलिजिबल स्टुडंट आहेत तर ते आता फायनल सिलेक्शनसाठी त्यांना काही प्रॉब्लेम नाही, आता डायरेक्टली त्यांचं फायनल सिलेक्शन होणार आहे. ओके, तर मला वाटते बहुतेक 209 व्हॅकन्सी होत्या फार्मसिस्ट पदाच्या. तर 209 पदं जे आहेत, तर ते व्हॅकन्सी जे आहेत या 384 म्हणजेच काय 310 जे इलिजिबल आहेत त्या विद्यार्थ्यातून ते जागा काय केल्या जातील, फिक्स केल्या जातील. मग मला असं वाटतं की 209 व्हॅकन्सी होत्या आणि 310 स्टुडंट आहेत, तर बहुतेक बाकीचे स्टुडंट हे जे इलिजिबल आहेत 209 नंतरचे, तर ते काय होतील, वेटिंगवर राहतील. ओके, आणि जर काही या स्टुडंटनी जर काही काय म्हणतात त्याला, जॉईनिंग करण्यासाठी काही प्रॉब्लेम आला त्यांना किंवा काही केलं नाही काही जणांनी, तर मग ते जे बाकीचे ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे ऑलरेडी आणि जे वेटिंगवर पडलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना काय दिलं जाईल, प्रिफरन्स दिला जाईल. अशा प्रकारचं हे नोटिफिकेशन आहे, ऑफिशियल साईटवर अवेलेबल आहे. तुम्ही ते काय करू शकता, बघू शकता, तुम्ही इलिजिबल आहात की नॉट इलिजिबल. ओके, दुसरी गोष्ट सांगायची झाली तर विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण DHS फार्मसी ऑफिसरची काय केलेली आहे, बॅच लॉन्च केलेली आहे. तर ती बॅच जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही आपलं एच.जे. फार्मा ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. त्यावर आपण काय करणार आहे, पूर्ण बॅच ही रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तुमचा सिलेबस पूर्ण जो TCSनं दिलेला आहे, ओके, तर तो पूर्ण सिलेबस रेकॉर्डेड फॉर्ममध्ये आपण काय करणार आहे, कव्हर करणार आहे. त्याच्यामध्ये आपली DHS फार्मसी ऑफिसर जी हे आहे टेस्ट सिरीज ती सुद्धा अवेलेबल आहे. आपलं जे फार्मसिस्टचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम गाईड बुक आहे ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर तुम्हाला जर चेक करायचं असेल तर तुम्ही आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि त्याच्यावर जे डिटेल दिलेले आहेत त्या बॅचचे, तर ते तुम्ही डिटेल काय करू शकता, चेक करू शकता. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र. समोर जर काही अपडेट आली तर ती मी तुम्हाला लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे कळवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.